संपूर्ण विश्व या उदरात ठेवण्याची ताकद माझ्या अंगी एवढा कठोर जगाला मला हुकुमाची रीती कळते
आपल्याला कशासाठी बोलले असं काहीतरी केलं का? याला आवेश म्हणतात. आवडला काय आवेश पुन्हा का आला जातच होते पण माझं रे काय मागणी चुकीची नाही ती व्यक्ती चुकीची. एखाद्या स्त्रीनं जर का ठरविलं तर एखाद्या पुरुषाला मान सन्मान कोणत्याही उंचीवर नेऊन ठेवू शकते पण त्या स्त्रीनं ठरविलं तर माणुसकीतून सुद्धा उठवते. हेही लक्षात ठेव स्त्री म्हणजे कातीचा एकदा तडा गेला की गेला गेला तरी स्त्री बोलते मला तुझ्यावर संशय वाटू लागला तुझ्यावर मला संशय वाटू लागला तडा गेला तरी चालेल हे तर शब्द तुझे असतील ना तर आता खाऊन तू लग्नाचे हात तुझी तो नाही माझा नवरा.
माझा नवरा मला सोडून नाही जायचं नवरा नवरा दूर राहून असा पाहून गोरे
एकटीला टाकून नाही जायचं न कळत की मला तुझी माझी जोडी तुझी माझी Hey!
भक्ती सर्वजण करताय आणि तुम्ही आम्हाला शाप देत आहात म्हणजे देव आणि भक्तांचं नातं राहिलं ते काय? पण तुमच्या येणारे आम्ही यावेळी एकसारखं मनात प्रश्न निर्माण होणारच, कारण गुरु शुक्राचार्य आपल्या समोर उभे राहिले. हा अर्थात या विश्वाच्या पाठीवर कारणाशिवाय केव्हा इतिहास घडलेली नाही मग आणि इतिहासातून इतिहासात केव्हा खोडलं गेलं नाही. बघा हा आज तुझा बंधू देवेंद्र वाह्य बघतोय जेणेकरून विश्वाची घडी विस्कळीत झालेले विश्वाचं राजघडीला आज ते पुनर्विस्फोरित करण्याकरता तुझा मला सहाय्य शुक्राचार्य म्हणणं तुमचं रास्त आहे. पण यावेळी जर एका बाजूने विचार केला असेल देवेंद्र जर बाह्य बघतोय मर्याद बघतोय याचा परीक्षा आम्ही शस्त्र माघारिका घेण्याच्या गोष्टीसाठी तुमच्या मुखात शब्द बाहेर निघाले की आज कुठेतरी दैवी तत्व पणाला लागले या विश्वाचा विश्व करून करते आणि त्या लोकातून एक लोकातून वाह्य
तसेच वासुदेव मोरजकर लग्नात आले सगळ्यांनी. तसेच विठ्ठल खराब लग्नासाठी मोठा आहे 500 रुपये लग्नासाठी आले की नाही. विठ्ठल खराब यांचे आभार. तसेच विठ्ठल खराब यांनी आमची नारदाची भूमिका करणारे महेंद्र मेस्त्री यांच्यासाठी दिले. घेते काही काढायची गरज नाही. तुझं डोकं फिरलंय आणि सर्वांचं तू आता फिरून पाहतोय. कोण
चिंता करू नकोस, ही तुझी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी हा तुझा देव तत्पर होणार आहे. अगं माझ्या नावात तुझ्या नावाची गुंफण असावी. मग ऐक, याच्यामुळं तुला दिदी म्हणून माझ्या नावात तुझ्या नावाची गुंफण म्हणून कशी करतोय? अगं याच्यापुढं मला तिजाड चित्त म्हणून ओळखलं जाईल. मला सांग अजून काय तुझी तुझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले आणि मनाचं समाधान झाले. पण आईची माया ममता कुणाला सांगून कळत नाही. 9 महिने आनंद यातना वेदना बघून प्रत्येक आई आपल्या पोरांना घेऊन त्या पोरांच्या जीवनात जेव्हा दुःख येतं ना तेव्हा खरी हळहळ कुणाला आईशिवाय दुसऱ्याला ते कळत नाही. सावत्रपणाचं नातं देवाचं आणि दानवाचं, तरी पण सुद्धा अदिती माझी बहीण आहे. सावत्रपणाचं नातं या देव दानवाचं असतं नाही, ते सुद्धा माझे फुल आहे. मग त्या सगळ्यांचं सुख हवं, त्यांच्या जीवनात कटारा इडा पिडा क्लेश दुःख नव्हे तर देवता ते आणि दानवामध्ये झालेलं भांडण ते पुन्हा भेटावं आलेलं संकट दूर व्हावं अशी मनोमनी तुझी इच्छा आहे ना. मग याच्यासाठी एकच कर. अगं ओंकार स्वरूपी गणपती गजानन जो विघ्नाचा नाश करतो ना, अगं त्याला हात दे. देवा तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. या विश्वाची निर्मिती झाली ते ओंकार स्वरूपी तो महागणपती. या महागणपतीची जर आराधना केली असेल तर माझ्या जीवनातली सगळी विघ्न दूर होतील असा तुझा मुखातले शब्द आहेत. देवा ते सर्वोत्तम आहे. तू मला शक्ती दे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री
तिच्या चरणी गेली होती. करावे तसे भरावे आणि सवतीच्या मुलाचे पाय धरावे. देवा, कोणता कोणता तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले? करावे तसे भरावे आणि सवतीच्या पोराचे पाय धरावे. माझी सवत म्हणजे कोण असेल तर अदिती, आणि या अदितीच्या उदरी जन्माला आलाय तो महत्कट. मग या महत्कटाचा आणि याचा संबंध? महोत्कट तोच हा गणपती गजानन हा? आणि गणपती गजानन तोच हा महोत्कट. देवा, तुम्हाला प्रत्येक गजाननाला प्रश्न विचारायचे. देव एखाद्या भक्ताच्या उदरी जन्माला येतो, तो सहज येत नाही. त्या भक्ताने त्याचप्रमाणे तपश्चर्या करावी लागते, भक्ती करावी लागते. कसोटी घेतल्याशिवाय देव कुणालाही प्रसन्न होत नाही. मग सांगतो देवा, माझी अदिती बहीण, या बहिणीने काय बरं पूर्व पुण्याई केली आणि त्या पुण्याची योग्य करून तू महत्कट नावाने त्या उदरी जन्माला आला? माते प्रश्न तुझा रास्त आहे ग. ज्यावेळी कैलास पर्वतावर आदित्य येणं झालं, बरं, मी माझ्या पितृदेवेसमोर कैलास पर्वतावर असताना या गणपती गजाननाला पाहिलं आणि ती मोहित झाली आणि तिला इच्छा निर्माण झाली की असा गणपती गजानन आपल्या उदरी जन्माला यावा. ही तिची इच्छा माझ्या पितृदेवताने ओळखली. साक्षात कैलासनाथाने म्हणजे माझ्या पितृदेवताने भक्तांची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी त्या सात्विक स्त्रीला सांगितलं, म्हणजे आदिती देवीला सांगितलं, तुला गणपती गजानन जर उदरी हवा असेल तर महाभयंकर तपकासना करावी लागेल. मनात इच्छा धारण करून इच्छेच्या फलवृत्तीसाठी काही वर्ष या गणपती गजाननाला प्राप्त करण्याची कठोर साधना केली. तपसाधना केल्यानंतर आम्ही प्रसन्न झालो आणि तिच्या इच्छेसाठी तिच्या उदरी या गणपती गजानन मोहत्कड या नावाने जन्म घेतला. देवा, एका प्रश्नाचं समर्पक उत्तर मला दिलंस तू. हा, पण महत्कट म्हणजे प्रत्यक्ष गणपती गजानन असे तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडतात. मग त्या महत्कटाला फक्त होते ते 2 हात, आणि आता जर पाहिलं असेल तर हा चतुर्भुज घडेल. मग या मागच्या 2 हाताचं रहस्य? आई तुझं म्हणणं रास्त आहे, कारण ज्या मोहत्कडला पाहिलं होतं तो 2 हाती होता. आता पाहते तर त्याला 4 हात आहेत. बघा, मोहत्कट आपल्या आई वडिलांशिवाय पूर्ण आहे. म्हणून माझ्या आई वडिलांचं प्रतीक म्हणजे साक्षात शिवाचं प्रतीक हे माझे पाठीमागे असणारे 2 हस्त. पुढे आहे म्हणजे 2 हस्त म्हणजे आईच्या प्रतीक म्हणजे शक्तीचे प्रतीक. साक्षात शिवशक्तीचे प्रतीक म्हणजे साक्षात ओंकार रूपी गणपती गजानन हो. तो चतुर्भुज गणपती गजानन. देवा, माझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर तुझ्याकडून मिळालंय. पण देव आणि दानव यांच्या तत्वाचं साप्ताहिक बंधुत्वाचं नातं, आणि ते नातं विकत वादात होऊ लागले. देवतात आणि दानवाने आपापसात तह केला की कुणी कुणाची बाटायचं नाही. पण तरी सुद्धा या आमच्या संसारात विघ्न आले आणि ते विघ्न दूर करण्यासाठी तुझी आराधना केली. पहारे चारी बाजूला देव आणि दानव एखाद्या वैराप्रमाणे विघ्न निर्माण झालंय. म्हणून विघ्न राजेंद्र येऊन झालाय आणि प्रसन्न होऊन तुझ्या इच्छेसाठी चाल म्हणतोय. ज्या भक्तांना
स्थानाचा त्याग करून तुमच्या स्वस्थानी चला. जी पावलं उचललेली आहेत हा. ती आता माघार घेण्यासाठी नव्हे. मग एक लक्षात ठेवा, यावेळी तुमच्या गळ्याकडे दैवी तत्वाला कलंक लागतोय आणि हे दैवी तत्व मला अबाधित ठेवायचं आहे. म्हणून सामोपचारच्या बोधाने मंदिरात सांगितलं, हा दैवी तत्व म्हणून सांगतोय, हा अहंकार बाजूला ठेवून चला तुमच्या हस्तानी. दानवावर चाल केली आहे आणि माघार घे देवतेचे शब्द असतील. अहंकाराला मंडित झालेला देवराज गणेश्वर तुलाही सांगतोय, वैरत्वाचा नातं तुझ्याशी जोडणार आहे. या मंदिराला वैर कोणच आहे? कशाला वैराला शब्द नाही? हे ओंकार स्वरूपी गणेशा, तुझं रुद्र रूप पाहिलो आणि देवराज वेद्र तुला शरण आलाय. तू क्षमा यात्रा करण्याची मित्र जरूर क्षमा कराय. यांची क्षमा. देवराज, अन्याय माझ्यातून घडला. केला कृतीचा पश्चाताप झाला असेल, आपलं दैवी तत्व सतेज राखा, हाच आमचा शुभ संदेश आहे. तुम्ही क्षमा केला, मग देव आज्ञा. देव कृपा मी पूर्वस्थितीत आले. केल्या कृतीचा पश्चाताप झाला. चला देवा, मला क्षमा कर. क्षमा करा मला. हे देवा, आज ही अनास्त्री आणि इथपर्यंत आली. ही देवताची ठेवाई. स्त्री म्हणजे एक काचेचं भांड असतं. या काचेच्या भांड्याला एकदा जर तडा गेला असेल तर पुन्हा जोडता येत नाही. आणि मी सुद्धा एक स्त्री आहे. देवताचं देव तसं मला सांभाळायचंय आणि देव आणि दानवाचं नातं सतेज ठेवण्यासाठी या मुलीचा हात माझ्या पंडितीशी घ्यावा आणि त्याचं लग्न व्हावं.
तल्लाखू. झालं माझ्या मनाचं समाधान. पण तुमच्या येण्याने आम्ही यावेळी एकसारखं मनात प्रश्न निर्माण झाला होणारच. कारण गुरु शुक्राचार्य आपल्या समोर उभे राहिले. हा अर्थात या विश्वाच्या पाठीवर कारणाशिवाय केव्हाही क्रिया घडलेली नाही. आणि देवातून त्याचा केव्हा खोडला गेला नाही. मग आज तुझा बंधू देवेंद्र वाह्य बघतोय. जेणेकरून विश्वाची घडी विस्कळीत झालेले विश्वाचं राजगडला आमचे पुनर्विस्फोरित करण्याकरता तुझा मला सहाय्य शुक्राचार्य म्हणणं तुमचा रास्त आहे. पण यावेळी जर एका बाजूने विचार केला असेल देवेंद्र जर बाह्य बघतोय मर्याद बघतोय याचा तसेच वासुदेव मोरजकर लग्नाचा आहे सगळ्यांनी. तसेच विठ्ठल खराब लग्नासाठी मोठा आहे 500 रुपये लग्नासाठी आले की नाही. विठ्ठल खराब यांचे आभार. तसेच विठ्ठल खराब यांनी आमची नारदाची भूमिका करणारे महेंद्र मेस्त्री यांच्यासाठी दिले घेते.
Yeah.
कल्याण वस्तू कल्याण वस्तू देवा. कल्याण वस्तू. तो आशीर्वाद दिलाय हा, पण त्या आशीर्वादाने माझ्या मनाचं समाधान झालं नाही. का गं? देवा तू जर माझी इच्छा परिपूर्ण करशील असती ना तर एकच मागणं तुझं तुम्हाला मागायचं कायच मागणं? आणि ते मागणं कोणतं असेल चंद्र सूर्य असेपर्यंत माझं नाव या जगविख्यात व्हायला हवं आणि माझ्या नावाची गुंफण तेव्हा तुझ्या नावात व्हावी ही माझी इच्छा आहे. चिंता करू नको. ही तुझी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी हा तुझा देव तत्पर होणार आहे. कशी करणार? अगं माझ्या नावात तुझ्या नावाची गुंफण असावी. मग ऐक, याच्यामुळं तुला दिदी म्हणून माझ्या नावात तुझ्या नावाची गुंफण म्हणून कशी करतोय? अगं याच्यापुढं मला तिजाड चित्त म्हणून ओळखलं जाईल. मला सांग अजून काय तुझी इच्छा? तुझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले आणि मनाचं समाधान झाले. पण आई जराच्या आईची माया ममता कुणाला सांगून कळत नाही. 9 महिने अनंत यातना वेदना बघून प्रत्येक आई आपल्या पोरांना घेऊन त्या पोरांच्या जीवनात जेव्हा दुःख येतं ना तेव्हा खरी हळहळ कुणाला आईशिवाय दुसऱ्याला ते कळत नाही. सावत्रपणाचं नातं देवाचं आणि दानवाचं तरी पण सुद्धा अदिती माझीच बहीण आहे. सावत्रपणाचं नातं या देव दानवाचं असलं तरी ते सुद्धा माझे फुल आहे. मग त्या सगळ्यांचं सुख हवं. त्यांच्या जीवनात कटारा इडा पिडा क्लेश दुःख नव्हे तर देवता ते आणि दानवामध्ये झालेलं भांडण ते पुन्हा भेटावं काय? याच्यावर काय उपाय नाही का? आहे ना. आलेलं संकट दूर व्हावं अशी बरोबरी तुझी इच्छा आहे ना. मग याच्यासाठी एकच कर. अगं ओंकार स्वरूपी गणपती गजानन जो विघ्नाचा नाश करतो ना, अगं त्याला हात दे. देवा तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. या विश्वाची निर्मिती झाली ते ओंकार स्वरूप. तो महागणपती. या महागणपतीची जर आराधना केली असेल तर माझ्या जीवनातली सगळी विघ्न दूर होतील असा तुझा मुखातले शब्द आहेत ना देवा. हे सर्वोत्तम माये तू मला शक्ती दे. एवढी तुझ्या माझ्याकडे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय ओंकार प्रधान रूप गणेशाय प्रधान
करावे तसे भरावे आणि सवतीच्या मुलाचे पाय धरावे. करावे तसे भरावे आणि सवतीच्या पोराचे पाय धरावे. माझी सवत म्हणजे कोण असेल तर अदिती. आणि या अदितीच्या उदरी जन्माला आलाय तो महत्कट. मग या महत्कटाचा आणि याचा संबंध महोत्कट तोच हा गणपती गजानन आणि गणपती गजानन तोच हा महोत्कट. तुम्हाला प्रत्येक गजाननाला प्रश्न विचारायचे. देव एखाद्या भक्ताच्या उदरी जन्माला येतो तो सहज येत नाही. त्या भक्ताने त्याचप्रमाणे तपश्चर्या करावी लागते, भक्ती करावी लागते. कसोटी घेतल्याशिवाय देव कुणालाही प्रसन्न होत नाही. मग सांगतो देवा, माझी अदिती बहीण, या बहिणीने काय मला पूर्व पुण्याई केली आणि त्या पुण्याची योग्य करून तू महत्कट नावाने उदरी जन्माला आला. मात्र प्रश्न तुझा रास्त आहे ग. ज्यावेळी कैलास पर्वतावर आदित्य येणं झालं, मी माझ्या पितृदेवेत समज कैलास पर्वतावर असताना या गणपती गजाननाला पाहिलं आणि ती मोहित झाली आणि तिला इच्छा निर्माण झाली की असा गणपती गजानन आपल्या उदरी जन्माला यावा. ही तिची इच्छा माझ्या पितृदेवताने ओळखली. साक्षात कैलासनाथाने म्हणजे माझ्या पितृदेवताने भक्ताची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी त्या सात्विक स्त्रीला सांगितलं, म्हणजे आदिती देवीला सांगितलं, तुला गणपती गजानन जर उदरी हवा असेल तर महाभयंकर तपकासना करावी लागेल. मनात इच्छा धारण करून इच्छेच्या फलवृत्तीसाठी काही वर्ष या गणपती गजाननाला प्राप्त करण्याची कठोर साधना केली. तपसाधना केल्यानंतर आम्ही प्रसन्न झालो आणि तिच्या इच्छेसाठी तिच्या उदरी या गणपती गजानन मोहत्कड या नावाने जन्म घेतला. एका प्रश्नाचं समर्पक उत्तर मला दिलंस तू. पण महत्कट म्हणजे प्रत्यक्ष गणपती गजानन असे तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडतात. मग त्या महत्कटाला फक्त होते ते 2 हात आणि आता जर पाहिलं असेल तर हा चतुर्भुजाकडे. मग या मागच्या 2 हाताचं रहस्य. आई तुझं म्हणणं रास्त आहे, कारण ज्या मोहत्कडला पाहिलं होतं तो 2 हाती होता. आता पाहते तर त्याला 4 हात आहेत. बघा, मोहत्कट आपल्या आई वडिलांशिवाय पूर्ण आहे. म्हणून माझ्या आई वडिलांचं प्रतीक म्हणजे साक्षात शिवाचं प्रतीक हे माझे पाठीमागे असणारे 2 हस्त. पुढे आहे म्हणजे 2 हस्त म्हणजे आईच्या प्रतीक म्हणजे शक्तीचे प्रतीक. साक्षात शिवशक्तीचे प्रतीक म्हणजे साक्षात ओंकाररूपी गणपती गजानन हो. तो चतुर्भुज गणपती गजानन. देवा, माझ्या प्रश्नाचं समर्पक उत्तर तुझ्याकडून मिळालंय. पण देव आणि दानव यांच्यात असताना सातत्य बंधुत्वाचं नातं आणि ते नातं विकत वादात होऊ लागले. देवतात आणि दानवाने आत्मसात तह केला की कुणी कुणाची बांधायचं नाही. पण तरी सुद्धा या आमच्या संसारात विघ्न आले आणि ते विघ्न दूर करण्यासाठी तुझी आराधना केली. पहारे चारी बाजूला देव आणि दानव एखाद्या वैराप्रमाणे विघ्न निर्माण झालंय. म्हणून विघ्न राजेंद्र येऊन झालाय आणि प्रसन्न होऊन तुझ्या इच्छेसाठी चाल म्हणतोय. ज्या भक्तांना
जी पावलं उचललेली आहेत ती आता माघार घेण्यासाठी नव्हे. मग एक लक्षात ठेवा, यावेळी तुमच्या बळ्याकडे दैवी तत्वाला कलंक लागतोय आणि हे दैवी तत्व मला अबाधित ठेवायचं आहे. म्हणून सामोपचारच्या बोधाने मंदिर रात्री सांगितलं, हा दैवी तत्व म्हणून सांगतोय, हा अहंकार बाजूला ठेवून तर हा तुमच्या हस्तानी दानवावर चाल केली आहे आणि माघार हे देवतेचे शब्द असतील. अहंकाराला मंडित झालेला देवराज गणेश्वर तुलाही सांगतोय, वैरत्वाचा नातं तुझ्याशी जोडणार आहे. या मंदिराला वैरत्वच आहे. कशाला वैरत्व शब्द नाही? तुझं रुद्र रूप पाहिलो आणि देवराज वेंद्र तुला शरण आलाय. तू क्षमा यात्रा करण्याची मी तुला दररोज क्षमा करेन. यांची क्षमा. देवराज, अन्याय माझ्यातून घडला, केला कृतीचा पश्चाताप झाला असेल, आपलं दैवी तत्व सतेज राखा, हाच आमचा शुभ संदेश आहे. तुम्ही क्षमा केला मग देव आज्ञा, देव कृपा देवा, आज ही अनास्त्री आणि इथपर्यंत आली. ही देवताची ठेवाई. स्त्री म्हणजे एक काचेचं भांड असतं. या काचेच्या भांड्याला एकदा जर तडा गेला असेल तर पुन्हा जोडता येत नाही. आणि मी सुद्धा एक स्त्री आहे. देवताचं देव तसं मला सांभाळायचंय आणि देव आणि दानवाचं नातं सतेज ठेवण्यासाठी या मुलीचा हात
माझ्या पत्नीशी द्यावा आणि त्यांचं लग्न व्हावं. तथास्तु, तथास्तु.